This syllabus is for 12th standard. So just I took this. Now I am going to explain about that. तर मी आता clauses बद्दल explain करणार आहे. Clauses म्हणजे काय? Clauses is a group of word that contains a subject and a verb. हा, त्यामध्ये काय आहे? सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, पण हा ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. तर याचे दोन प्रकार आहेत. देयर आर टू टाइप्स ऑफ मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. तर व्हॉट इज अ मेन क्लॉज? वी कॅन से द मेन क्लॉज इंडिपेंडेंट क्लॉज ऑल्सो. तर आपण मेन क्लॉजला इंडिपेंडेंट क्लॉज पण म्हणू शकतो. तर बघू आपण यातला दोन्ही मधला फरक काय आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय? इंडिपेंडेंट क्लॉज, सॉरी डिपेंडेंट क्लॉज. तर इकडे मेन जो क्लॉज आहे तो त्यामध्ये कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ वर्ब कन्वे अ कम्प्लीट थॉट. आता मेन क्लॉज बघा काय आहे, तर त्यामध्ये सब्जेक्ट पण आहे, वर्ब पण आहे म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण ते सेंटेन्स वाचतो तर तो आपल्याला कन्वे अ कम्प्लीट थॉट म्हणजे ते मिनिंगफुल असणार आहे, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळतो. आता सबऑर्डिनेट क्लॉज बघूया आपण. डिपेंडेंट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये सुद्धा कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. त्यामध्ये सुद्धा काय आहे? सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. सब्जेक्ट कर्ता, वर्ब क्रियापद. बट डज नॉट एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट. पण जेव्हा तुम्ही ते सबऑर्डिनेट क्लॉज वाचता तर त्याचं कम्प्लीट थॉट एक्सप्रेस होत नाही, म्हणजे त्याचं मिनिंग तुम्हाला पूर्ण मिनिंग होत नाही. हाफ मिनिंग म्हणजे थोडंसं त्याचं कळतं की पूर्णपणे त्याला मिनिंग येत नाही. तर आपण एक्झाम्पल बघूया. आणि इंडिपेंडेंट क्लॉज स्टँड्स अलोन. इंडिपेंडेंट क्लॉज काय आहे? क्लॉज काय आहे? ते स्टँड अलोन म्हणजे तुम्ही वाचला की लक्षात येणार. पण हे जे डिपेंडेंट क्लॉज आहे ते ऑलवेज डिपेंड ऑन द इंडिपेंडेंट. डिपेंडेंट याचाच अर्थ एकावर अवलंबून असणे, म्हणून या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण डिपेंडेंट क्लॉज म्हणतो. आणि हे डिपेंडेंट क्लॉज कुणावर अवलंबून आहे? मेन क्लॉजवर. मेन क्लॉजला आपण मेन क्लॉज म्हणू शकतो, इंडिपेंडेंट क्लॉज म्हणू शकतो, पुन्हा प्रिन्सिपल क्लॉज म्हणू शकतो. तर मी इकडे एक उदाहरण दिलंय. आय हॅव गिवन द एक्झाम्पल 1. आय वेंट टू द स्टोर विच इज डाऊन द स्ट्रीट फ्रॉम माय हाऊस. आता लक्षात घ्या, तुम्ही हे जे सेंटेन्स वाचलं, आय वेंट टू द स्टोर, हे जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्हाला इतकंच वाचलं की तुम्हाला लगेच अर्थ उमगतो की मी कुठे गेलो? मी स्टोरला गेलो, म्हणजे मी दुकानात गेलो. पण जेव्हा तुम्ही हे सेंटेन्स न वाचता हे जर विच इज डाऊन द स्ट्रीट फ्रॉम माय हाऊस जेव्हा वाचाल, फक्त हे न वाचता हे डिरेक्टली जर वाचाल तर तुम्हाला त्याचा अर्थ कळणार नाही. विच इज डाऊन द स्ट्रीट फ्रॉम माय हाऊस म्हणजे काय? की जे आपल्या म्हणजे घरापासून रस्त्यावर असलेल्या, म्हणजे काय असा अर्थ होतो. पण जेव्हा जेव्हा हे सेंटेन्स त्याच्यावर वाचता त्यावेळेला तुम्हाला त्याचा पूर्ण अर्थ होतो. तर आपण दुसरं एक्झाम्पल बघायचं आहे ते. आता आपण दुसरं एक्झाम्पल घ्यायचं आहे. सेकंड एक्झाम्पल, टेक इट. if you request me, I will help you. I will help you. आता इकडे लक्ष द्या, इथे या सेंटेन्स मध्ये सुद्धा मेन क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तुम्हाला मी पुन्हा आणखीन एक गोष्ट सांगणार आहे की सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे कसं ओळखायचं. तर सबऑर्डिनेट क्लॉजेस बिगिन विथ अ सबऑर्डिनेटिंग कंजक्शन और रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आता हे जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे ना, त्याची जी सुरुवात होते ती कुठल्या शब्दाने होते? तर सबऑर्डिनेटिंग जे कंजक्शन आहे त्यांनी किंवा रिलेटिव्ह प्रोनाउनने. आता सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स कोणकोणते बघा, कोणकोणते आहेत ते? व्हेन, व्हेनेवर, व्हाईल, बिकॉज, ॲज, अल्दो, सो दॅट, ही, दीज आर दी सबऑर्डिनेटिंग कंजक्शन. रिलेटिव्ह प्रोनाउन्स कोणकोणते बघा? रिलेटिव्ह प्रोनाउन्स हू, हुम, विच, दॅट, व्हॉट, हुज, दीज आर दी रिलेटिव्ह प्रोनाउन्स. तर जेव्हा सबऑर्डिनेट क्लॉज स्टार्ट होतं, एक तर ते रिलेटिव्ह प्रोनाउन स्टार्ट होतं, नाही तर दुसरं
सबऑर्डिनेटिंग कंजक्शननी स्टार्ट होतो. मग आता इथे इफ हे काय आहे? इफ, व्हॉट इज दिस इफ? इफ हे सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे बघा. इफ यू रिक्वेस्ट मी, इफ यू रिक्वेस्ट मी, एवढं जर तुम्ही हा सेंटेन्स जर वाचला तर तुम्हाला पूर्ण अर्थ होणार नाहीये. तेव्हा समजायचं की आपल्याला हे काय आहे, हे कोणतं सेंटेन्स आहे? सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. आणि हा बघा, आय विल हेल्प यू, आय विल हेल्प यू म्हटल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचा अर्थ कळाला की हा बाबा ह्याला अर्थ आहे, मी मदत करेन. हा ज्याला पूर्णपणे अर्थ लागू पडतो, जो पूर्णपणे मिनिंगफुल सेंटेन्स आहे, तो क्लॉज म्हणजे कोणता आहे सांगा? मेन क्लॉज, किंवा तुम्ही काय म्हणू शकता? इंडिपेंडेंट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज बघा डिपेंडेंट आहे ना हा. हे जेव्हा वाक्य कोणीतरी तुम्हाला इफ यू रिक्वेस्ट मी म्हणून जर तुम्ही थांबलात तर ती पुढची व्यक्ती काय म्हणणार? अगं पुढचं सांग ना काय. हा, जेव्हा पुढचं बोललं जातं त्यानंतर या सबऑर्डिनेटिंग क्लॉजला अर्थ येतो. म्हणजे जो सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे तो नेहमी मेन क्लॉजवर डिपेंड असतो. ओके, तुम्हाला कळालं मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेटिंग क्लॉज. तर क्वेश्चन कसा येऊ शकतो? पिक आउट द मेन क्लॉज किंवा आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज, अशा प्रकारे येऊ शकतो. वन मोर एक्झाम्पल टेक इट नाउ. आय एम गोइंग टू गिव्ह. ही इज अ पुअर मॅन. ही इज अ पुअर farmer who lives in a hut. hut. ओके, लक्षात घ्या. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, यामध्ये बघा मी तुम्हाला सांगितलेलं सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवात त्याची होते ती एक तर कशाने होते म्हटलेले मी? सबऑर्डिनेटिंग कंजक्शननी होते, नाहीतर रिलेटिव्ह प्रोनाउनने. आता जो हु आहे तो कोण आहे सांगा? इकडे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. आता इथेपर्यंत तुम्हाला कळालं ही इज अ पुअर फार्मर, पटकन लक्षात आलं, अर्थ झाला, मिनिंगफुल सेंटेन्स आहे. इथपर्यंत लक्षात आलं पटकन की हा कोण आहे? एक गरीब शेतकरी आहे. पण जेव्हा हा सेंटेन्स फक्त हा वाचला तर हु लिव्हज इन अ हट, अर्थहीन आहे, पूर्ण अर्थ होत नाही, पूर्ण सेन्स नाही येत आपल्याला. हा, पण आता हा कोणता क्लॉज आहे? सबऑर्डिनेट, कारण हु नी स्टार्ट झाला आणि हु इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. डू यू अंडरस्टँड? नेक्स्ट, आता मी फक्त बोलते. लता इज अ सिंगर हु सिंग्स वेल. बघा मी थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सांगते. लता इज अ सिंगर हु सिंग्स वेल. आता लता इज अ सिंगर म्हणजे पटकन अर्थ झाला, म्हणजे हे कोणतं क्लॉज आहे? बोला, तुमच्या लक्षात आलंच असेल, मेन क्लॉज. हु सिंग्स वेल, हु हे काय आहे? रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, त्यामुळे हे क्लॉज कोणता आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. ओके, अशा प्रकारे तुम्ही अनेक सेंटेन्स स्वतः तयार करा किंवा पुस्तक मधून घ्या किंवा जे क्वेश्चन पेपरमध्ये काही दिलेले आहे ते सर्च करा आणि त्याच्यावर अभ्यास करा. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये ते तुमचे क्वेरीज वगैरे यू पुट युअर क्वेरीज ऑन द कमेंट बॉक्स. थँक्यू.